डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र। निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र। अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा। संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर। संपर्क 9623 25 67 22। अहिल्यानगर शहराच्या सर्वांगीण विकासाचा धडाका कायम राखत आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते प्रभाग 2 मधील महत्त्वाच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरण कामाचं भव्य उद्घाटन झालंय। या विकास कामामुळे प्रभागातील मुख्य मार्गांचा प्रश्न मार्गी लागणार असून परिसराचा चेहरा मोहरा बदलणार आहे। या विकास कामांतर्गत नामदेव चौक ते नित्यसेवा चौक आणि पाऊलबुद्धे शाळा चौक या प्रमुख मार्गांचं काँक्रिटीकरण केलं जाणार आहे। अनेक दिवसांपासून या रस्त्यांच्या कामाची मागणी नागरिकांकडून होत होती। आता हे रस्ते काँक्रीटचे होणार असून वाहनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे। वाहतूक कोंडी आणि धुळीचा त्रासही कमी होणार आहे। अहिल्यानगर शहराचा सर्वांगीण विकास करणं आणि प्रत्येक प्रभागात रस्ते, पाणी, वीज यासारख्या मूलभूत सोयीसुविधा सक्षमपणे पोहोचवणं हेच आमचं प्रथम कर्तव्य आहे। प्रभाग 2 मधील हा रस्ता काँक्रिटीकरण प्रकल्प दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्यावर आमचा भर राहील, असं आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलंय। हा जो रस्ता आहे नामदेव चौक, नित्यसेवा चौक ते पाऊलबुद्धे चौकापर्यंतचा, आपले लाडके आमदार संग्रामभैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचबरोबर सुजय दादा विखे यांच्या मार्गदर्शनाखाली या रस्त्याचं उद्घाटन आज आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये पार पडत आहे। इथे जमलेल्या सगळे बंधू भगिनी, आपण सगळेजण खूप वेळचे इथे जमलेले आहात या रस्त्याच्या उद्घाटनासाठी। आणि हे रस्त्याचं उद्घाटन आपले लाडके आमदार संग्रामभैया जगताप यांच्या शुभ हस्ते पार पडणार आहे थोड्याच वेळामध्ये। आणि व्यासपीठावर सर्व आपले नगरसेवक, नगरसेविका, संध्याताई पवार, मामा वारे सर, सुनीलजी त्रिंबके, नाकाडे सगळेच उपस्थित आहेत। सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा रस्त्याचं उद्घाटन आज पार पडणार आहे। पाऊलबुद्धे शाळा ते संत भगवान बाबा चौक आणि संत भगवान बाबा चौक ते मुळे एसटीडी आणि मुळे एसटीडी पर्यंत या रस्त्याचं डांबरीकरण करून घेतलं होतं। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण मुळे एसटीडी पासून जो वरती तपोवन रोडकडे जाणारा रस्ता आहे, या रस्त्याकरता काँक्रिटीकरणाकरता आमदार साहेबांकडून निधी मंजूर करून घेतला। दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण मुळे एसटीडी पासून तर तपोवन रोड पर्यंत रस्त्याचं काम पूर्ण केलं आणि हे काम पूर्ण झाल्यानंतर प्रामुख्यानं जे काम राहिलं होतं तर ते संत नामदेव चौक पासून पाऊलबुद्धे शाळेपर्यंत काम राहिलं होतं। त्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात निधी लागत होता। आम्ही सर्वांनी आमदार साहेबांकडे पाठपुरावा केला। आमदार साहेबांनी देखील मोठं मन दाखवून आपल्या या संपूर्ण रस्त्यासाठी काँक्रिटीकरणासाठी सुमारे 1,58,00,000 रुपयाचा निधी आपल्यासाठी मंजूर केलेला आहे। त्यामुळे मी आपल्याला विनंती करतो की आमदार साहेबांनी निधी देताना कुठेही कंजूसी दाखवली नाही। त्यामुळं त्यांनी निधी दिल्याबद्दल आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्या ठिकाणी आमदार साहेबांच्या अभिनंदनाचा ठराव मांडावा। विशेषतः प्रभागातला कार्यक्रम असल्यामुळे या सगळ्या मंडळींनी प्रभागातलेच प्रश्न आपल्यासमोर मांडले। कसं प्रयत्न हे नगरसेवक सगळ्यांनी मंडळींनी केलेले आहेत आणि या माध्यमातून काम करत असताना सातत्यानं आपल्या प्रभागातले प्रश्न मांडणं, त्याच्यावरती काम करणं, त्यावरती पाठपुरावा करणं, याच्यावरती त्यांनी सगळ्यांनी मिळून काम केलं आहे। म्हणून ही सगळी विकासाची गंगा या आपल्या महानगरामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये हळूहळू सुरुवात झाली आणि त्याच्या माध्यमातून आज कुठेतरी आपल्याला एक नगर शहर, अहिल्यानगर शहर विशेषतः हे आपल्याला महाराष्ट्राच्या नकाशावरती विकसित शहर म्हणून आता कुठेतरी नावावर रूपात असताना आपल्याला पाहायला मिळतं। पण हे सगळं कुठलंही काम हे काय एका रात्रीतून कुठेही सुरुवात होत नसते। आपल्याला एखादा विचार मांडला तर त्याच्यावर फक्त मांडून चालत नाही, तर त्याच्यावरती कुठेतरी हळूहळू काम करत राहावं लागतं। जरी प्रतिसाद मिळाला नाही तर त्याच्यावर सातत्य ठेवावं लागतं। आणि म्हणून त्या माध्यमातून आम्ही सगळे मंडळी म्हणजे गेल्या 15-17 वर्षापासून आम्ही सगळे मंडळी एकत्रित राहून त्याच्यावरती आम्ही पाठपुरावा करत राहिलो। पूर्वीच्या काळामध्ये आपण वारेसाहेब सगळ्यांनी मिळून ऐकलं, बाळू मामा तुम्ही आम्हाला जरा सगळे, विनीत भाऊ तुम्ही दोघं जरा सिनियर आहेत आम्हाला, आपण ऐकायचो
की विकास फार महत्त्वाचा नसतो असं आपण बऱ्याच वेळेला ऐकतो. प्रक्रिया म्हणा, क्रिया म्हणा, काहीतरी म्हणलं जायचं. पण विकास हा किती महत्त्वाचा आहे हे नागरिकांनी आम्हाला सातत्याने सांगत गेले, मागणी मांडत गेले आणि त्याच्यातनं कुठेतरी आम्हाला सगळ्यांना विकास करण्याकरता प्रवृत्त नागरिकांनी केलं. आणि कसं केलं ते ज्या वेळेला आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून लोकांसमोर मतं मागायला आलो तर नागरिकांनी आम्हाला सांगितलं की हे करावं लागेल, हे करावं लागेल. आम्हाला ज्यावेळेस नागरिक सांगत गेले तर त्यावेळेला आम्ही ते केलं. आणि मग त्याच्यामध्ये नागरिकांची संख्या वाढत गेली. आणि मग ज्यावेळेला विकासाच्या पाऊल मतदान लोक करायला लागले त्यावेळेला आम्हाला वाटलं की लोक विकासाला मत देत आहेत. आणि त्याची प्रचिती आम्हाला एकदा नाही तर प्रत्येक निवडणुकीत झाली. तर ती अलीकडच्या काळातली 2026ची जानेवारी महिन्यातल्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्हाला कशाची नसून फक्त आणि फक्त विकासाची प्रचिती आली. आणि त्याच्यामुळं आज कुठेतरी लोक आपल्याला मागे राहिले. आणि वारे साहेब, तुम्ही ज्या गोष्टीचा उल्लेख केला की एवढ्या मोठ्या मताधिक्याने झालं तर तुम्हाला सांगतो की आज आपण जर पाहिलं तर आपली सगळी टीम ही काम करते. तर त्या टीममध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय असेल तर ते विकास आहेच, तो आपण करतोय, लोकांना जाणवतोच. पण त्याच्याबरोबरीनं की उद्याच्या काळामध्ये अहिल्यानगर शहर हे फक्त आणि फक्त कुठेतरी भगव्या विचाराचं राहिलं पाहिजे याच्याकरता प्रामुख्याने लोकांनी कुठेतरी त्यामध्ये. या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी नगरसेवक निखिल वारे, नगरसेविका संध्याताई पवार, नगरसेवक महेश तवले, नगरसेविका रोशनी त्र्यंबके, नगरसेवक विशाल नाकाडे, बाळासाहेब पवार, माजी नगरसेवक विनीत पाऊल बुद्धे, सुनील त्र्यंबके यांसह परिसरातील प्रतिष्ठित नागरिक, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर. हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना. रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय. कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजनेमळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.